मित्रांनो, आज मी असे दोन व्यवसाय सांगणार आहे जे योग्य पद्धतीने केले तर हे व्यवसाय तुमचा स्वतःचा ब्रँड तयार करण्याची संधी तुम्हाला देऊ शकतात। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मित्रांनो, मी सदानंद आणि सदानंद लाईव्ह व्यवसाय मार्गदर्शन या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करत आहे। आपण सुरू केलेल्या मिशन 100 दिवस या मालिकेत दररोज दोन नवीन व्यवसायाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत। आपला उद्देश फक्त व्यवसायाची नावे सांगणे नाही, तर महाराष्ट्रातील तरुण महिला, शेतकरी आणि नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नवीन उद्योगाची संधी दाखवणे आहे। चला आजचा पहिला व्यवसाय पाहूया। व्यवसाय क्रमांक 1, मोरिंगो शेवगा पावडर उत्पादन। मित्रांनो, शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर पोषक तत्वे असल्यामुळे आज जगभरात मोरिंगो पावडरची मागणी वाढत आहे। ही पावडर हेल्थ ड्रिंक, कॅप्सूल, हर्बल उत्पादने आणि न्यूट्रिशन सप्लिमेंटमध्ये वापरली जातात। जर तुमच्या भागात शेवग्याची झाडे उपलब्ध असतील तर हा व्यवसाय तुमच्यासाठी चांगली संधी ठरू शकतो। यासाठी शेवग्याची पाने स्वच्छ धुवून योग्य पद्धतीने वाळवून त्याची बारीक पावडर तयार केली जाते। त्यानंतर आकर्षक आणि स्वच्छ पॅकिंग करून विक्री केली जाते। आज अनेक ग्राहक नैसर्गिक आणि आरोग्यदायी उत्पादनाकडे वळत आहे। त्यामुळे दर्जेदार उत्पादन आणि चांगले ब्रँड तयार केल्यास व्यवसायात चांगली संधी मिळू शकते। व्यवसाय क्रमांक 2, आता पाहूया आजचा दुसरा व्यवसाय। मित्रांनो, केळीचे वेफर्स हा असा स्नॅक्स आहे ज्याला मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पसंती देतात। कच्च्या केळीपासून वेफर्स तयार करून वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये आकर्षक पॅकिंग करून विक्री करता येते। हा व्यवसाय स्थानिक बाजार, किराणा दुकाने, सुपरमार्केट, पर्यटन स्थळे आणि ऑनलाईन विक्रीसाठी योग्य ठरू शकतो। जर तुम्ही चव, गुणवत्ता आणि पॅकिंग यावर भर दिला तर स्वतःचा ब्रँड तयार करण्याची संधी मिळू शकते। मित्रांनो, लक्षात ठेवा, मोठी संधी नेहमी मोठ्या शहरातच मिळते असे नाही। अनेक वेळा ती आपल्या आसपास असते, फक्त ती ओळखण्याची गरज असते। आजच्या दोन व्यवसायापैकी तुम्हाला कोणत्या व्यवसायात जास्त आवडला, मोरिंगो पावडर की केळीच्या वेफर्स? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा। जर या दोन्ही व्यवसायापैकी कोणत्याही व्यवसायाची संपूर्ण माहिती हवी असेल तर पूर्ण माहिती असे कमेंटमध्ये लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सदानंद लाईव्ह मार्गदर्शन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।